बदलापूरच्या शेजारी असणाऱ्या देवळाची वाडी या गावामध्ये सध्या आपण आहोत आणि हा नळ आपण बघू शकतो। नळ 3 वर्षांपासून या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। प्रत्येक घरासमोर अशा प्रकारे नळ लावण्यात आलेला आहे, परंतु मागील 3 वर्षांपासून हा नळ जो आहे तो पाण्याच्या प्रतीक्षेत आहे आणि या संपूर्ण प्रकारात जवळपास 1 कोटी 2 लाखाचा जो आहे तो भ्रष्टाचार झालेला आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तरी पाण्याची टाकी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पाण्याची टाकी उभारली खरी, परंतु येथे पाणी नाही आहे आणि जलजीवन मिशनच्या योजनेच्या अंतर्गत येथे जवळपास 1 कोटी 25 लाख रुपये अलॉट झालेले, त्यातील 1 कोटी 2 लाखाचं बिलही निघालं, परंतु हे पाणी गेलं कुठे? पिण्याच्या पाण्यासाठी या ग्रामस्थांना या ठिकाणी संघर्ष करावा लागतो। हे सगळे ग्रामस्थ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि हे पैसे कुठे गेले? ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो। एकीकडे शेजारीच असणाऱ्या बदलापूरमध्ये बारवी धरण असेल, बॅरेज डॅम असेल, अनेक धरणं आहेत आणि धरण शेजारी असूनही घशाला यांच्या सगळ्यांच्या कोरडा आहे आणि पाणी मिळत नसल्यामुळे जवळपास 5-5 किलोमीटर जाऊन या सर्वांना जे आहे ते पाणी आणावं लागतंय। या गावामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय। एक ना अनेक अडचणींचा सामना यांना करावा लागतो, कारण की जगण्यासाठी जे महत्त्वाचं साधन आहे, जगण्यासाठी जी महत्त्वाची आवश्यकता आहे ती म्हणजे पाणी। ते पाणीच नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना या ग्रामस्थांना करावा लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून पैसे अलॉट झाले। 1,25,00,000ची योजना अलॉट झाली, परंतु ते पैसे गेले कुठे? चामटवली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत संपूर्ण हे गाव आहे आणि या गावामध्ये हा संपूर्ण भ्रष्टाचाराचा प्रकार घडलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पिण्याचं पाणी मिळत नसल्यामुळे त्यांच्या गावातही कोण पाहुणे येत नाही आणि अनेक अडचणींचा सामना या ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। ही टाकी आपण पाहिली तर या ठिकाणी ही 2023 मध्ये उभी केली गेली आणि आता उद्यापासून तुम्हाला पाणी येणार असं संपूर्ण या गावामध्ये सांगितलं गेलेलं आणि अजून जर आपण पाहिलं तर 3 वर्षांचा काळ झालेला आहे। या नळाला अद्याप पाणी आलेलं नाहीये। पाईपलाईन टाकलेली, अर्धी पाईप चोरीला गेली, गंजले, खराब झाले, परंतु पाणी न आल्यामुळे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण अडचणींचा सामना सर्व ग्रामस्थांना करावा लागतोय। मुलींचं शिक्षण होत नाहीये, शिक्षणापासून मुलींनाही वंचित राहावं लागतंय। काय नेमकं घडलेलं आहे? ग्रामस्थ आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी संवाद साधून हा संपूर्ण प्रकार जो आहे तो जाणून घेणार आहोत। काय संपूर्ण हे नेमका प्रकार आहे? पाण्यासाठी सरकारनं तब्बल 1 कोटी 25 लाख दिलेत आणि माझ्या मते त्यांनी असं सांगितलं की 70% काम पूर्ण झालंय, पण अद्यापही एक थेंब पाण्याचं नाहीये। पाणी मुरतंय नेमकं कुठे? ही योजना 21-22 चालू झाली, तर ती केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजना चालू केली। त्या योजनेसाठी चामटोली हद्दीतील बेंडशी विभागाला, बेंडशी, चापेवाडी, देवळाची वाडी, तारवाडी, चिकनीचवाडी या विभागाला 1,26,00,000 रुपये निधी केंद्र सरकारने दिला, परंतु तो काम जेव्हा चालू झाला तेव्हा अजून टाकी बांधली, विहीर बांधली, पण दोन्ही अपूर्ण आहेत। त्या नळ बांधले, नळ तुटून गेले, पाईपलाईन फुटून गेली, तरी पण अजून पाणी नाही आलं। त्याच्यामुळं ही जे 1,25,00,000ची योजना आहे त्यामधले 1,02 ते 3 लाख रुपये खर्च झालेत, तर अजूनही 30% सुद्धा काम चालू झालेलं नाही, परंतु 90 ते 95% बिल काढून काढलेले। तर या संदर्भात मी सुक्रिया हरिचंद्र आंबीर पर्सनल माझ्या नावाने अर्ज दिला होता। माननीय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री साहेब, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी, CEO, अँटी करप्शन ठाणे, गट विकास अधिकारी अंबरनाथ, अँटी करप्शन DG मुंबई या सर्वांना मी लेखी तक्रार दिलेली होती, पण त्याही कोणत्याही प्रकारची ॲक्शन नाही घेतली। आणि त्यानंतर मी खर्च मागितला, किती झालं, किती काम पेंडिंग आहे, तरी मला दिला नाही। जेव्हा मी RTI अंबरनाथ तहसीलदार या ठिकाणी टाकलं, तेव्हा ग्रामपंचायत टाकलं, तेव्हा मला RTI नुसार, माहिती अधिकाऱ्यानुसार हा पेपर दिला त्यांनी। त्या पेपर दिला सहाय्यक अभियंता श्रेणी 2 ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, उपविभाग अंबरनाथमधून भेटला। या पत्रामध्ये जेवढा खर्च झाला ते उल्लेख करण्यात आला, तर 1,25,00,000पैकी 1,02,00,000 रुपये खर्च करण्यात आलाय, परंतु ते पैसे गेले कुठं? तर याच्या मागं CO असतील, BDO, इंजिनियर, पाणी पुरवठा अधिकारी, ग्रामसेवक या सर्वांचं मिलीभगत आहे। त्यांनी सर्वांनी जोपर्यंत हे शासकीय अधिकारी, कॉन्ट्रॅक्टदार किंवा कॉन्ट्रॅक्टदारांना जेव्हा पैसे
देतात. कोणते काम न बघता पैसे डायरेक्ट विड्रॉ देतात. त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदारांची पण त्यांनी आपली पोळी भाजून घेतली, परंतु त्यांची टक्केवारी या शासकीय अधिकाऱ्यांनी खाल्ली. ते असतील तहसीलदार असतील, BDO असतील, CO असतील, त्या संदर्भातील इंजिनियर्स असतील, तसेच पाणीपुरवठा अधिकारी त्या टायमाला सेक होता, त्यांच्याशी मी पर्सनल पत्रव्यवहार पण केलेला. तुम्ही या पाणी बघा, तेव्हा ते काही वेळ आलेलं नाही. परंतु जेव्हा 1,02,00,000 रुपये या योजनेचे निधी काढून खाल्लाय आणि काम मात्र 30% सुद्धा नाही, तेव्हा आमच्या पायाखालची वाळू हादरली. कारण आमच्या आदिवासी महिला 5-5 किलोमीटर कपडे धुण्यासाठी भोस डॅमला जातात आणि आता मे जूनमध्ये एवढं पाण्याचे हाल आहेत का प्यायला पाणी तर खूपच अडचण येणार आहेत. गावामध्ये बोरवेल आहेत, परंतु त्या बोरवेल मे जूनमध्ये पूर्ण आटून जातात. दिवसाआड बायांना 5 हांडे 2 हांडे भेटतात आणि या हांड्यापायी कपडे धुण्यापायी पिण्याच्या पाणी आंघोळीच्या पाण्यासाठी पूर्ण दिवस त्यांचा दिवस रात्र पाण्यासाठी झडावे लागते. इथं नळाला बोरवेलला नंबर लावावा लागतं, रात्री 2-2, 3-3 वाजता पाणी भरावं लागते. आणि त्याच्यामुळे या विभागाचा एक इतिहास आहे. जेव्हा महिला पाणी भरतात तेव्हा त्यांच्या मुली 4थी-5वीला जातात ना, तेव्हा त्या सुद्धा आईला मदत करण्यासाठी, आईला कामात मदत करण्यासाठी एक हांडा कळशी घेऊन पाणी भरायला जातात. जेव्हा त्या महिला पाणी भरून त्यांच्या मुलींची मदत होते, तेव्हा त्या मुलींना त्या शाळेत न पाठवता आपल्या मदतीसाठी घरीच ठेवतात. कारण एकटी बाई किती करणार एका घरात. मग ती मुलगी त्या शिक्षणापासून वंचित राहते आणि ती पूर्ण तिचं आयुष्य पाणी भरणं, कपडे धुणं आणि बायांना आमच्या इथं कसं आहे, हाताव कमवायचं आणि पानाव खायचं, तर त्या बायांना मोलमजुरी करावी लागते. कुठे 200-500 हजेरी भेटेल, तिथं ते उन्हातानात कामं करतात, तर तेही त्यांना करावं लागत नाही. मग त्याच्यामुळे त्याच्या उपासमारीची वेळ खूप प्रश्न निर्माण होतात. मला एक सांगा की तुम्ही BDO आणि सगळ्यांचीच नावं घेतली, इंजिनियर, ठेकेदार, पण ग्रामपंचायत हद्द आहे, मग सरपंच उपसरपंच काय करतात? ग्रामसभेत प्रत्येक वेळा विषय झालेला का आपण पाठपुरावा, ते बोलतात होईल आपण पत्र दिलंय. कोण सरपंच? नाही, ग्रामसेवक बोलत होते. सरपंच ग्रामसेवक बोलले आपण पत्र दिलंय, होईल, परंतु ग्रामसेवक कोण, काय नाव आहे? कैलास हेगडे. ओके. तर त्यांना बऱ्याच वेळा ते बोलतात आपण पत्र दिलंय, होईल. बायका सरपंच कोण आहे? सरपंच त्यावेळेस सरपंच, आता 5 वर्षात तर 5 सरपंच झाले. त्याच्यामुळे आता ज्यावेळी ही योजना आली तेव्हा कोण सरपंच होते? तेव्हा सरपंच आता पहिलाच सरपंच आता अच्छा, ठीक आहे, पण त्या संबंधित सरपंच उपसरपंच जे काही त्यांची जबाबदारी, कारण की तुम्ही मतदान केलं असणार तेव्हा त्यांची सुद्धा नाही, जबाबदारी. ग्रामसभेत 40-50 बाया एकत्र जायच्या, तेव्हा त्यांना उडवाड विचार देतात, तुम्हाला पुढच्या महिन्यात पाणी येईल, 6 महिन्यात पाणी येईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ. जेव्हा आम्ही बोललो आम्हाला एक्स्ट्रा अजून 1-2 बोरवेल मारून द्या प्रत्येकावर, नाही, जलजीवन मिशन योजनेच्या आपल्याला सरकारने एवढा करोडचा निधी दिलाय, तर बोरवेल मारायची गरज काय, तुम्हाला प्रत्येक घरात पाणी येईल, प्रत्येक बाईला घरोघरी नळ येईल. त्याच्यामुळं बायकांनी त्यावेळेस काहीच न बोलता त्यांच्यावर विश्वास ठेवला, परंतु अद्यापही नळ पाणी कुठं आलेलं घरात नाही. पाणी आलं का? नाही, 3 वर्ष झाली पाण्याची वाट बघतो आम्ही, पण पाणी काही घरी आलं नाही. म्हणून आमचा महिलांचा अख्खा दिवस पाणी भरण्यासाठी जातो. काही मुलींची शिक्षण पण होत नाही असं कळलं, काय नाही ना, मुली पण शिक्षणापासून वंचितच आहे. कारण मुलींना पाणी भरण्यासाठी आई घरी ठेवते. हा. आता सांगा, तुम्ही ज्यावेळी सकाळी जाता इथून कपडे वगैरे धुण्यासाठी साधारण किती किलोमीटरचा प्रवास असतो, काय किती दगदग होते तुम्ही? कपडे धुवायला कमीत कमी 5 किलोमीटर अंतरावर जातात महिला. आणि इतर कामं घरातली वगैरे? अख्खा दिवसभर म्हणजे ते पाणी भांडी याच कामासाठी आम्हाला घरी राहावं लागतं. ते काय सांगाल? किती अडचणींचा सामना करावा लागतो, पाणी मिळत नाही. आम्हाला पाणी भेटत नाही, आम्हाला कुठं माहेरी जायला भेटत नाही. कोण आजारी पडलं का त्याच्याकडे लक्ष द्यायचं का पाणी भरायचं त्याचं टेन्शन होतं. दिवसभर पाणी भरायचं, परत 3-4 वाजता जेवायचं, मग परत रात्रीच्या सकाळच्या उठलं का परत पाण्याच्याच मागे लागायला लागतं. कुठं कामाला कोण सांगायला आलं का कामाला पण जायला भेटत नाही. कामाला नाही गेली का घरामध्ये विचार पडतात, आज काय भेटणार, उद्या काय खाणार, त्याचं टेन्शन, पोरांचं टेन्शन, परत पाण्याचं टेन्शन, नवऱ्याला का पाणी नाही भरलं, असं नाही केलं तसं नाही केलं, काय करणार. मग त्याच्यामध्ये धावपळ करण्यामध्ये दिवस नुसतं त्याच्यामध्ये जातो, कुठं जायला भेटत नाही, काय करता नाही, नुसतं त्या पाण्याच्या मागे लागायला लागतं. कपडे पण धुवायला लागतं. ही टाकी जेव्हा इथं बांधली तेव्हा सांगितलं गेलेलं की दुसऱ्या दिवशी पाणी येणार, आम्हाला- काय नेमकं घडलेलं, कोणी सांगितलं? आम्हाला जो टाकी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला त्यांनी सांगितलेलं आम्हाला का तुम्ही पाण्याचं टेन्शन करू नका, तुम्हाला पाणी भेटणार, पावसाळा नाही येणार त्याच्या अगोदर तुम्हाला पाणी भेटणार.
आम्ही बोलो ठीक आहे. मग ते पावसाळे गेले त्याच्यात. किती पावसाळा गेले, भरपूर पावसाळा गेले सांगताना मग 3 वर्ष झाले ना, तर तिथून पाण्याची आशाच नाही आम्हाला. इथं बोलणार खूप अर्थात आपण सर्वांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी त्यांचं म्हणणं या ठिकाणी मांडलेलं आहे. आपण बघू शकतो ही पाण्याची टाकी या ठिकाणी उभारली. 2022-23 मध्ये का 2000 बांधकाम 22 पासून सुरू झालं हो का त्याचं? हो. ओके. पण आता काम कधी संपलं याचं? काम ते केलं 6 महिन्यात पूर्ण काम केला. हा म्हणजे 2022 ला 23 ला पूर्ण झालं काम. 23 ला पूर्ण झालं. मग नंतर ते लोक आले की नाही? नाही आले. त्याचे ते आता हे जे मामा आहेत ना, त्याने पण या टाकीला 3 महिने काम केलंय, पण त्याला 1 रुपया निधी पण नाही दिला. तो त्या पैशाची अजून वाट बघतो ठेकेदार. सासरा माझा कामाला होता, त्याचे पैसे पण नाही दिले. बोल. या इथं बोला गावकऱ्यांचा वापर करून घेतला का? गावकऱ्यांचा वापर 7 महिने मी काम केला, फक्त 11,000 रुपये भेटला मला. 7 महिने काम करून 7 महिने. कोण ठेकेदार आहे? काय आता नाव? काय त्याचं नाव काय? कुणी काढले पैसे? कुणी काही काढले? झालं कोणी कारण कोणी नाही. आम्ही काय गरीब, शिक्षण नाही, काय नाही. मी राहिलो पाणी मोडायचं 7 महिने. तुम्हाला केवढं कोणी ठेवलं राहिलं? कामाला? ठेकेदारांना त्याचं नाव माहितीये तुम्हाला? नाव नाही ना माहिती मला. केवढा काय पैसे उभे राहा काय घडलं सांगा तरी व्यवस्थित सांगा. पाणी मारणार. बाबांना घेतलेला, सासरा आहे माझा तो. हा. बाबांना कामासाठी घेतलेला, तर 2-3 टाइम पाणी मारायचे. पाणी मारले 2-3 महिने फक्त पगार भेटला त्यांना. महिना ठरलेला 7,000 रुपये. जिथून टाकीचं काम झालं तिथून तो माणसं गेले, तिथून त्यांना पगार पण नाही भेटला आणि ती माणसं आली पण नाही. जे भ्रष्टाचार तर केला बरं गावकऱ्यांची फसवणूक पण हा केली. तेवढी झाली, तशी झाली. हा, वापर करून घेतला. आता कोण येतं का गावामध्ये? नाही कोणच नाही, कोणा नाही, कोण नाही. कधीपासून कोण नाही आलं? बोला तुम्ही. नाही तर आमच्या इथे त्यांचं सामान पण आहे, आम्ही तसं सांभाळून ठेवलंय का उद्या परवा आले तर सांगतील तुम्ही विकून खाल्लं. आम्हाला ते नकोय. ज्याचं सामान आहे त्यांच्या हातामध्ये दिलेलं बरे, पण ते अजून आलेच नाही. त्यांची वाट बघतो, आता येतील उद्या येतील, पण ते येतच नाही, म्हणून आम्ही काय बोलतच नाही. काम पूर्ण केले नाही तर येतील कसे? कुठलं तुम्हाला? कामच नाही केलं ना त्यांनी पूर्ण. आई नेमकं काय घडलंय? पाणी नाहीये. पाण्यामध्ये ना आमच्या बायाला सगळ्यांना खुश करून ठेवलं. ते लोक असे बोलले, बाया तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मजुरीला जायला पण आता वेळ मिळेल आणि पाण्यामध्ये सोय मिळेल, असं काय बोलले. तर आम्ही खुश राहिलो. ठीक आहे, कामाला गेलो तर बोलो कामाला गेलो, मजुरीला कुठे गेलो ना तर संध्याकाळी येऊन पाणी भरू शकतो आपण, पण मजुरी करायला पाहिजे ना. हा, तर पाण्यासाठी काही मजुरीला जायला नाही मिळालं, नाही पाणी आलं. हे अख्खं दिवस असं पूर्ण दिवस गेलं नाही. आमच्या घरी कोणी नातेवाईक येतंय, नातेवाईकची पाहुण्या बोलवा, या पाहुण्या, तुमच्या घरी पाणी नाही कशी येणार? आपल्या घरी पाणीच नाही, नातेवाईक येणार कसं? आपला हाल तर नातेवाईकचं काय होतं, त्यांना कुठून आणायचं पाणी, हे प्रश्न पडला आम्हाला. तर पाण्याचं काही एक काही नाही आणि 2 नाही. प्रशासनाकडे काय विनंती असेल? लाडक्या बहिणीकडे इकडे बोलत लाडक्या बहिणीचं ज्याला मिळतात त्याला मिळतात, मला काही मिळत नाही. सरकारकडे काय विनंती असेल आपली? सरकारकडे आम्हाला पाण्याची योजना पाहिजे म्हणून पाहिजे. आता आम्हाला पाणी पाहिजेच, पाण्याची खूप गरज आहे आम्ही लोक, असं आहे आमचं. दादा काय कार्यक्रम पवित्र असणार आहे? सगळे बांधव एकत्र आलेले आहेत. पाणी तर पाणी ही योजना जर आम्हाला पूर्ण करून नाही दिली तर आम्ही पूर्ण आदिवासी समाज अंबरनाथ तालुक्यातील सर्व समाज उपोषण आंदोलन करणार, यामध्ये काही तीळ मात्र शंका नाही. आणि त्या उपोषण आणि आंदोलनावर आम्ही ठाम असणार. जोपर्यंत आमची योजना पूर्ण चालू होत नाही, हरगळ योजना, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जलजीवन मिशनचे आपण जर पाहिलं तर योजनेअंतर्गत हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि सर्व ग्रामस्थांशी आपण संवाद साधलेला आहे, त्यांचं म्हणणं जाणून घेतलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे या गावामध्ये योजना चालू तर झाली, कामाला सुरुवात झाली, प्रत्यक्ष 10% 15% काम झालं, परंतु प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि बिल निघालेलं आहे. 1,02 लाखाचं जवळपास बिल निघालेलं आहे. 1,25 लाखाचं हे काम होतं आणि बिल निघाल्याच्या नंतर ठेकेदारांनी त्याचं बोजा विस्तारा बांधला, इथून निघून गेला. परंतु आपण जर पाहिलं तर 3 वर्षांपूर्वी या सर्व माता बहिणींना सांगण्यात आलं की तुमच्या या नळाला पाणी येणार, पुढच्या पावसाळ्याच्या पहिले तुमच्या घरी पाणी येणार. परंतु मागील 3 वर्षांहून अधिक काळ या सर्व गावातील महिला, आपला आदिवासी बांधव जो आहे तो पिण्याच्या पाण्यासाठी जो आहे तो वंचित राहिलेला आहे. स्वातंत्र्याच्या नंतर आपण जर पाहिलं तर आपण एकीकडे बोलतोय की आपण किती पुढे चाललेलो आहोत, देश आपला पुढे चाललेला आहे, परंतु ठाणे जिल्ह्यात आपण जर बघितलं तर बदलापूरच्या शेजारी असणारा हा संपूर्ण
परिसर चामटोली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारा हा संपूर्ण देवळाची वाडी असेल, संपूर्ण हा परिसर बेंडशीळ गाव असेल आणि या गावातलं पाणी जे आहे ते अक्षरशः चोरीला गेलेलं आहे. या गावात नळ लावण्यात आले, पाईप लावण्यात आले, अक्षरशः ते पाईप आज गंजलेले आहेत, काही पाईप चोरीला गेलेले आहेत. हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि एवढं सगळं होऊनही आपण जर पाहिलं तर स्वातंत्र्याला 75 वर्ष झालेले आहेत, तरीही देशातली परिस्थिती आपण जर पाहिली तर कशी आहे ते आपण पाहत आहोत. या संपूर्ण ग्रामस्थांशी आपण संवाद साधलेला आहे. या महिलांनी अक्षरशः त्यांची संपूर्ण सत्य परिस्थिती सांगितलेली आहे. गावात कोण पाहुणे येत नाहीये, कारण की त्याचं कारणच असं आहे की पाणी नसल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. रस्ता या गावामध्ये आपण जर पाहिलं तर रस्ताही चांगला नाहीये आणि अनेक अडचणींचा सामना या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना, भूमिपुत्रांना करावा लागतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर पाणी तिथेच आपण पाहिलं तर किती दूषित पाणी आहे. आपण बघू शकतो समोर हे पाणी किती दूषित आहे त्याचा आपल्याला अंदाज येतो. आणि असं पाणी हे दूषित पाणी आणण्यासाठीही त्यांना 5 किलोमीटर पुढे जात पायपीट करावं लागते. सकाळी जी महिला जाते कपडे धुवायला, तिला यायला दुपार होते, 4-5 तास तिचे कपडे धुण्यामध्ये जातात. आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो बदलापूरच्या शेजारी असणाऱ्या चामटोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडतोय. त्यामुळे कुठेतरी आपण स्वातंत्र्य झालोय, परंतु स्वातंत्र्यानंतरही आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. ठाणे जिल्ह्यात शहापूर भागात बऱ्याचदा अशी परिस्थिती आपण पाहिली आहे, पालघर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती पाहिली आहे, परंतु ठाणे जिल्ह्याचा भाग असणारे आपण जर पाहिलं तर चामटोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडत असल्यामुळे कुठेतरी आपण जर पाहिलं तर प्रशासनाच्या या संपूर्ण कारभारावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. आणि प्रशासन याकडे लक्ष देईल का, या ग्रामस्थांना खरंच पाणी मिळू शकेल का, हा प्रश्नचिन्ह आहे का फक्त माध्यमांनी येऊन बातम्या करायच्या, परिस्थिती दाखवायची. परंतु जे प्रशासन उघड्या डोळ्यांनी झोपेचं सोंग करतंय त्यांना जाग येईल का, आणि या ग्रामस्थांसाठी आणि ग्रामस्थांचं ज्यांनी पाणी चोरलंय त्यांना शासन होईल का आणि या ग्रामस्थांना पाणी मिळेल का, हा प्रश्न जो आहे तो अनुत्तरित राहतोय. या संपूर्ण प्रकाराविषयी आपल्याला काय वाटतं, आपली मतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. बदलापूर शहर व आसपासच्या परिसरातील ग्रामीण भागातील अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड अगदी प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू. बदलापूर शहर व आसपासच्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.